मी माझ्या सिद्धीच्या महायज्ञात या 8 मुलांचा बळी देणार आहे. अरे स्वतःचं आयुष्य बी पणाला लावलं त्यांनी. कौतुक आहे त्यांचं, लय कौतुक आहे. आणि त्यासाठी मोठी शिक्षा बी भोगली. चेतीन सकुला आम्ही आमच्या गावातून हाकलून दिलंय. पर सुंब जळाला तरी पीळ सुटत नाही. आल्यात की नाही इथं? आल्या बरोबर डाव्यात इथं. सांग इथं का आल्या? इथं आल्या तर आल्या, सासरला का आल्या? हा? स्वतःच्या फायद्यासाठी आल्या है ना? बोले बोल, तुझ्या सासऱ्यानं दिलेलं डबोल शोधायास तू सासरी आली की नाही? बोल, खरं खरं सांग. जे शोधत होतीस ते सापडलंय का नाही? म्हणून तर कालपासून एवढ्या आनंदात आहेस तू. सापडलं ना? सापडलं ना? नाही नाही बोल ना. हा? हे बघा याच्या मानेवरनं फिरवून बोल. त्याला मारू नका. आणि मला काही सापडलं नाही. सापडलं असतं तर आणून दिलं असतं ना तुम्हाला. नाही सापडली. मग तरी बी एवढी खुश का दिसत होती तू? आता काय सांगू तुम्हाला. माझ्या विठुरायाची शपथ, मला असं काही मिळालं नाही ज्यात तुम्हाला रस असेल. उलट मला बळ मिळालंय, ऊर्जा मिळाली, चैतन्य मिळाले. आणि तुला चरा ठेवलं ना. हे मिळालं ते मिळालं, ऊर्जा मिळाली. अरे जे मिळायचं ते मिळालं की नाही? ती शोध ना, ती शोध. तुझ्या सासऱ्यानं एवढं प्रेमानं, एवढ्या विश्वासानं ते डबूला तुझ्या जवळ दिलं होतं. मग ते गाळ कसं झालं? हा? मला पाहिजे, मला ते कागूद पाहिजे, कळलं ना? आणि या वेळेला मी असा तसा सोडणार नाही तुला. असे छोटे 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 तुकडे करीन तुझे. आणि त्या दिगूचे बी. मला कागद पाहिजे ते. काही बी झालं तरी लवकरात लवकर शोध. आहो आहो हाक मारली म्हणून गरकन फिरलात ना? दुसऱ्या कोणीतरी आहो हाक मारणं अपेक्षित होतं का? हे उगाच काहीतरी बोलू नकोस. सावकार, माझ्या प्रेमात अशी काय उणीव राहिली की तुमच्या काळजाच्या तारा छेडल्याच जात नाही? हे काय करतेस? कानात कशाला ठेवायचंय? हाताला अत्तर लावलंयस ना. आता काय अत्तराचा फाया लावून मी पिढीवर बसू? त्यात काय झालं सावकार? तुम्ही सावकार आहात आणि हे दिवसच आहेत तुमचे हौस करण्याचे. आणि मी शिकवेन बरं तुम्हाला सगळा रुबाब. पण सावकार, माझ्याशी असं तुसडेपणाने नका ना वागू सावकार. असं काय करता? कारण